नमस्कार मित्रांनो, आपण माझं जे यूट्यूब चॅनल आहे द आम आदमी पार्टी त्याच्यावरूनच हा एपिसोड मी प्रसारित करीत आहे. याच प्रकारचे एपिसोड्स येत्या महिन्याभरासाठी मी रेकॉर्ड देखील करणार आहे आणि आपल्यासमोर प्रदर्शित देखील करणार आहे. त्याचं कारण असं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक सुरू होणार आहे, पार पडणार आहे. मतदान त्या दिवशी आहे. याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी, शिंदे गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, यांच्याशी राजकीय दृष्ट्या माझा तसा कुठलाही संबंध नाही. मी डॉक्टर दीपक जगताप, मी माझी वैयक्तिक गेले 33 वर्ष प्रॅक्टिस करतो. राजकारणाच्या निमित्तानं बऱ्याचदा बरेच नेते म्हणत असतात की चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये उतरायला पाहिजे. परंतु चांगल्या माणसांचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या प्राथमिक गरजा भागवताच आम्हाला नाकीनऊ आलेलं असतं. मुलं शिकतायत दोन्ही, त्यामुळे सक्रिय राजकारणामध्ये तेवढा वेळ देणं आज या घडीला मला शक्य होणार नाही. तरी सुद्धा माझा महाराष्ट्रामध्ये असणारा पेशंट वर्ग असेल, चाहता वर्ग असेल, यांच्यासाठी काही व्हिडिओज तयार करावेत ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि त्यातला आजचा हा पहिला भाग. या व्हिडिओचं शीर्षक आहे पण मतदारांचं काय. पुन्हा एकदा ऐका, पण मतदारांचं काय. याचा अर्थ असा आहे की राजकीय पुढाऱ्यांचं, पक्षांचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. सगळ्यांनी आपापला प्रचार आपापल्या परीने सुरू केलेला आहे आणि गेले महिनाभर मतदारांना भुरळ पाडण्यासाठी ज्या प्रकारे सगळीकडे धुमाकूळ घातला, पैशाचा अक्षरशः बाजार मांडला, ज्या प्रकारे सगळीकडे ट्रिप्स आयोजित करण्यात आल्या, इकडे देवदर्शनाला जा, तिकडे देवदर्शनाला जा, 100 गाड्या, 200 गाड्या, जेवणावळी, हे सगळं आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर करून घ्यायचं आणि मग आचारसंहिता लागू झाली की मग माझ्यासारख्या प्रवास करणाऱ्या, गाडीने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या गाड्या तपासण्याचं काम पोलीस करत असतात की डिक्कीमध्ये मतदारांना वाटायला पैसा आहे का किंवा काय. तर ते हत्ती गेला आणि झोपा केला असा प्रकार आहे, कारण त्याच्यासाठी अगोदरच सगळी रचना सगळ्या उमेदवारांनी करून ठेवलेली आहे. पण याच्यामध्ये प्रत्येक उमेदवार सांगतोय म्हणजे निवडणुकीला तिकीट त्यांना त्या पक्षाचं मिळेलच असंही नाही. जर नाही मिळालं, अभी नहीं तो कभी नहीं, या मतापर्यंत अनेक उमेदवार आलेले आहेत आणि त्यांचंही स्वाभाविक आहे. गेली 5-1 वर्ष जरी कोणी विद्यमान आमदार असतील तरी सुद्धा ही जी मंडळी आहेत उर्वरित, ही त्या दृष्टीनं तयारी करत असतात आणि जर पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं किंवा जी काही राजकीय समीकरणं गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलली, तर त्यामुळे ही जागा आता कुठल्या पक्षाला येणार, कुठल्या पक्षाच्या वाट्याला येणार, युतीमध्ये येणार की आघाडीमध्ये येणार वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे अगदी वेळप्रसंगी आम्ही बंडखोरी सुद्धा करू, पण मी उभा राहणारच, या प्रकारच्या गर्जना सुद्धा सुरू झालेल्या आहेत. मला हा विशेष करून हा व्हिडिओ त्या 35% लोकांसाठी मी बोलणार आहे. 35% लोक कोण? तर आत्ता सध्याच्या उमेदवारांनी इतक्या प्रकारची प्रलोभनं त्यांना दाखवली, मग साडी वाटपापासून ते अगदी पैठणीचा खेळ मांडला आणि कुठल्या मराठी सिने तारका आणून वेगवेगळे खेळ झाले, गिफ्ट झाले, यात्रा अनेक प्रकारच्या झाल्या. पण तरी सुद्धा या सगळ्याचा लाभ काही अंशी घेणारा सुद्धा समाज आहे आणि याच्यापासून अलिप्त राहणारा सुद्धा समाज आहे. तो 35% समाज म्हणजे
माझ्यासारखा सुशिक्षित माणूस जो मतदानाला जाण्याचंच टाळतो, तरी शासनानं अलीकडं शनिवार रविवार किंवा रविवार सोमवार अशा निवडणुकीचं टाइम टेबल ठेवलेलं नाही आहे. कारण एकंदरीत त्या निवडणूक आयोगाचा अनुभव असा आला की लोक जोडून सुट्ट्या आल्या की लगेच ट्रिप प्लॅन करतात आणि मग मतदान होतं किती, 50% आत बाहेर ±2%. 50-52% लोक मतदार, ज्यांना मतदानाचा हक्क नाही ते वेगळेच, पण मतदार 50-52% लोक हे अख्ख्या देशाचं भवितव्य ठरवत असतात. ज्याच्यामध्ये अजून जी लहान मुलं ज्यांना मतदानाचा हक्क सुद्धा नाही तीही डावलली गेलेली आहेत. ज्यांना हक्क होता पण हक्क बजावला नाही अशी लोक, म्हणजे ही फार मोठी संख्या आहे की ज्यांना आपलं मत किंवा ज्यांचं जी लहान मुलं आहेत त्यांचं भविष्य घडवण्याची संधी लोकशाहीनं आपल्याला दिलेली आहे, पण आपण त्याचा वापर करत नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आता मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. मतदारांना काय वाटतं? तुम्ही कृपा करून असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की या एका पक्षाशी मी बांधील आहे किंवा या पक्षाचा प्रचार चालू आहे, असं मुळीच नाही. परंतु माझ्या मनाला रोजच्या बातम्या वाचल्यानंतर, टीव्हीवरच्या बातम्या बघितल्यानंतर किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या घटना बघितल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते, ते म्हणजे कृपा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीयदृष्ट्या अशक्त, वीक करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, देश एक प्रकारच्या संक्रमणावस्थेमधून जात आहे. हे संक्रमण लक्षात घ्या. ही देशानं ट्रॅक बदलण्याची वेळ आहे. आपण थर्ड इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांमध्ये आपला 5वा नंबर होता. मनमोहन सिंग सरकार ज्यावेळेस 2014ला ज्यावेळेस पायउतार झालं त्यावेळेस आपण 10व्या क्रमांकावर होतो आणि गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीमध्ये आपण डायरेक्ट 10वरून 5व्या नंबरवर आलो. आणि आत्ता नुकतंच जे काही जपानच्या मॅगझिननं आणि काही जागतिक अहवाल प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण जपान आणि जर्मनी या 2 देशांना सुद्धा मागं टाकलेलं आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये, आणि आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत. आपल्या पुढे चीन आणि अमेरिका हे 2 देश आहेत. त्यांना मागं टाकणं ह्याला खूप काळ लागणार आहे, खूप काळ लागणार आहे. आणि प्रत्येकानं माझं राष्ट्रीय कर्तव्य ओळखून जर काम केलं तर कदाचित मोदीजी जसं म्हणतात की 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 2047 देशाच्या 100वा जो वाढदिवस असेल त्या दिवसापर्यंत मला आणखीन एक का होईना पायरी याच्यामध्ये चढता आलं पाहिजे. तर ही पायरी चढण्यासाठी मोदीजींना, तुमच्या माझ्यासारख्या बुद्धिवंत जो गट आहे, बुद्धिजीवी जो गट आहे, याचं प्रोत्साहन आणि याचा पाठिंबा अत्यावश्यक आहे. आणि दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी समजतात, पण माझ्या वाचून माझं मतदान अडणार नाही किंवा माझ्याऐवजी दुसरं कोणीतरी मतदान केलेलं असेल ह्या भाबड्या आशेवर तुमच्यासारखी किंवा माझ्यासारखी सुशिक्षित लोक मतदानाला जात नाहीत. हे फार मोठं दुर्दैव आहे. मी महाराष्ट्राचं इलेक्शन हे लोक नक्की विचारतील की तुम्ही इलेक्शन महाराष्ट्राचं आहे आणि देश पातळीवरच्या गोष्टी बोलताय, जागतिक पातळीवरच्या गोष्टी बोलताय, याला काय अर्थ आहे? आमच्या समस्या, आमच्या पिकांसाठी कर्ज हवं आहे, पिकांसाठी बाजारभाव हवा आहे, किंवा आणि कोणी पाण्यासाठी विचारत असेल किंवा महागाईचे प्रश्न. मी या सगळ्या प्रश्नांवर एक एपिसोड नक्की बनवणार आहे. पण पहिल्या भागामध्ये नीट समजून घ्या की सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मोदीजींनी एक मास्टर स्ट्रोक खेळला होता, तो म्हणजे नोटबंदी.
या नोटबंदीमुळं बऱ्याच विरोधी पक्षांनी तर सगळ्यांनीच आगपाखड केली की ह्या नोटबंदीमुळं लोक उन्हातानात उभी राहिली आणि लोक उन्हातानामध्ये बँकेच्या लाईनमध्ये उभी राहून लोक काही गतप्राण झाली, मृत्युमुखी पडली वगैरे वगैरे. पण त्याला सोयीस्कर असा वेळ दिला होता तुम्हाला नोटा बदलण्यासाठी आणि तो वेळ भरपूर होता. जर तुमच्याकडे 1 नंबरची कमाई असेल तर. 2 नंबरची कमाई असेल त्यांचं काय झालं असेल याच्या बाबतीमध्ये जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती तुम्हाला देखील आहे. लोकांचे त्या काय हाल झाले असतील याच्यावर चर्चाच न केलेली बरी. पण या नोटबंदीचा परिणाम असा झाला की श्रीलंकेसारखा आपला शेजारी देश, आपल्याला नशिबानं आपली जनता इतकी आळशी आहे की परमेश्वरानं या देशाची रचना म्हणजे हा आळस आपल्यामधला बघून कदाचित आपल्याला पश्चिम आणि पूर्व बाजूला आणि दक्षिणेला सुद्धा अथांग समुद्र दिलाय आणि उत्तर बाजूला महाकाय असा हिमालय पर्वत दिलाय आणि सुरक्षितरित्या भारताला तिथं ठेवलंय आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी. विचार करा की श्रीलंका देशधडीला लागला, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरामध्ये पब्लिक घुसलं, तिथलं हाताला लागेल ते सगळं सामान लोकांनी वाहून नेलं. टेबल, खुर्च्या, लाईटचे झुंबर, ट्यूबलाइट्स, कपाट, कपडे, जे जे हाताला लागेल ते सगळं घेऊन लोकांनी त्यांच्या निवासस्थानाचा आणि तिथल्या असेंब्लीचा लिटरली लोक घुसली आतमध्ये. इतका मोठा प्रक्षोभ श्रीलंकेमध्ये झाला. पेट्रोल 400 रुपये लिटर झालं, म्हणजे वाहनं असून गाड्या चालवू शकत नाही. आणि अशा प्रकारे सगळीकडे अंधाधुंद सगळा कारभार होऊन गेला. असा जवळजवळ 1 वर्षाचा काळ श्रीलंकेनं सोसला. आणि पुढे मग त्यांचे राष्ट्राध्यक्ष सिंगापूरमध्ये एका मॉलमध्ये शॉपिंग करतानाचा एक फोटो प्रसिद्ध झाला की ते राष्ट्राध्यक्ष गेले कुठे, तर ते एका मॉलमध्ये सापडले, दिसले म्हणजे लोकांना. दुसरा परिणाम असा झाला की आपला शेजारी पाकिस्तान, तिथे एवढी प्रचंड महागाई वाढली आणि तिथे इम्रान खान यांचं सरकार लोकांनी उलथवून टाकलं. प्रचंड महागाई वाढली. आटा 200 रुपये किलो, पीठ 200 रुपये किलो, टोमॅटो, वांगी 200 रुपये किलो, पेट्रोल 400 रुपये किलो. त्या लोकांना तो जो रमजानचा महिना असतो ना, त्याच्यामध्ये उपवास सोडण्यासाठी खजूर किंवा नॉन व्हेजिटेरियन जे डाएट आहे, चिकन, मटण, हे घेणं सुद्धा परवडेनसं झालं. विचार करा, इतकी वाताहात मोदींनी इकडे नोटाबंदी केली आणि चमत्कार आपल्या शेजारी देशांमध्ये घडला. पुढचा एक चमत्कार जो घडला, चमत्कार म्हणण्यापेक्षा ती आपल्या देशाची स्थिती नाही, परंतु मोदींना पाठिंबा का हवा आपला याच्या मागचं कारण मीमांसा मी करतोय. युक्रेन आणि रशिया, खरं तर सोव्हिएत संघ ज्यावेळेस पूर्ण रशिया एकच देश होता, मग त्याच्यामध्ये कझाकिस्तान असेल, किर्गिज वगैरे वगैरे जे प्रांत स्वतंत्र झाले, त्यांनी तिथली जी व्यवस्था होती, कार्ल मार्क्स आणि लेनिन हे फार मोठे तत्ववेत्ते होते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतामध्ये आहे, पण त्यांनी तिकडे हाणून पाडला. कार्ल मार्क्सचे सुद्धा पुतळे तोडून टाकले लोकांनी, लेनिनचे पुतळे उद्ध्वस्त करून टाकले लोकांनी. आणि रशिया आणि युक्रेन सारखे देश तिथे स्वतंत्र झाले. रशिया त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या खूप छोटासा देश राहिलेला आहे, परंतु जी संपत्ती जमा झाली मॉस्कोमध्ये, तर त्या संपत्तीच्या जोरावर युक्रेनवर आक्रमण केलं. आता युक्रेन आणि रशियाने युक्रेनवर का आक्रमण केलं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या अंतर्गत गोष्टी असतील, त्याच्याबद्दल आपल्याला फारसं
डिटेल्स त्याचे जाणून घेण्याची गरज नाही. आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतो? गेली 2.5 वर्ष रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे. अफाट संपत्तीचा नाश होत आहे. एक एक मिसाईल डागणं हे सुद्धा काही लाख किंवा काही कोटींमध्ये ह्या पैशाचा चुराडा होतोय अक्षरशः. आणि त्याच्यामुळे होतंय काय की झेलेन्स्की जे युक्रेनचे पंतप्रधान आहेत, अहो देश गरीब होत जातो या सगळ्या गोष्टींमुळे. तुम्ही जेवढं युद्ध खेळाल, जितका काळ युद्ध करत बसाल, अर्थात युद्ध करण्याशिवाय आणि खेळण्याशिवाय पर्यायच नाहीये त्यांना, कारण आपला देश म्हणून अस्तित्वच नाही तर नकाशावरून नाहीसं होईल. त्यामुळे त्यांची अस्तित्वाची लढाई ते करणार, त्याच्यात वादच नाही. परंतु त्याच्यामध्ये जीवितहानी प्रचंड होते. सर्वसामान्य माणसं मारली जातात. ती जशी युक्रेनमधली मारली जात आहेत तशी रशियामधली सुद्धा माणसं मारली जात आहेत. म्हणजे याच्यातून सुटका कोणाचीच होत नाहीये. सर्वसामान्य माणूस डायरेक्ट एखादं मिसाईल पडलं, रॉकेट पडलं, धडामकन आवाज होतो, एखादी बिल्डिंग कोसळली, त्याच्यात जी काही 40, 50, 60, 100 लोक असतील ती त्या ढिगाऱ्याखाली मारली जात आहेत. हे रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आहे आणि ते अजूनही चालू आहे. एवढ्यामध्ये त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्हाला आठवत असेल, युक्रेन आणि रशियामध्ये सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आपले विद्यार्थी तिकडे जातात आणि युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी तिथून सही सलामत बाहेर काढता यावेत म्हणून व्लादिमीर पुतिन यांना फोनवरून मोदीजींनी संपर्क साधला आणि आपले एस जयशंकर आणि मला वाटतं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर ही जबाबदारी सोपवली की आपण ह्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढावं. त्या काळापुरतं युद्ध थांबवण्याची ताकद ही नरेंद्र मोदींची ताकद आहे आणि ह्या 140 करोड जनतेनं त्यांना बळ हे दिलेलं आहे. ही ताकद कमी होता कामा नये. युद्ध थांबवलं, आपल्या मुलांना सुरक्षितरित्या शेजारच्या देशामध्ये बाहेर काढलं आणि तिथून विमानानं आपले विद्यार्थी आपल्या मायदेशामध्ये आले. हे रशिया युक्रेन युद्ध झालं. त्याचबरोबर गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून, 1.25 वर्षापासून इस्रायल आणि गाझापट्टी आणि पॅलेस्टाईन हे युद्ध चालू झालं. इस्रायल हा यहुदी लोकांचा देश आहे आणि तसेही शांतताप्रिय लोक असतात. म्हणजे माणूस मुळातच शांतताप्रिय आहे किंवा समूहप्रिय आहे. परंतु ह्या मानसिक अवस्थेला, काही काही देशांच्या या मानसिक अवस्थेला ग्रहण लागल्यासारखं झालंय आणि त्या अवस्थेमधून इस्रायलची खोडी काढली गेली. मोसाद सारखी जी आपल्याकडे जशी रॉ ही गुप्तचर संघटना आहे, तशी मोसाद ही गुप्तचर यंत्रणा तर आहेच आहे, परंतु आपल्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी 24 तास 24/7 इंटू 365 डेज अशी कार्यतत्पर असणारी मोसाद यंत्रणा इस्रायलची जी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाते, ह्या मोसादला सुद्धा चकवा देऊन त्या ठिकाणी साध्या पॅराशूट सारख्या किंवा ग्लायडर सारख्या, हँग ग्लायडर जसे उतरवतात तशी ग्लायडर्स घेऊन त्या गाझापट्टीमधून पेनिट्रेशन झालं. अतिरेकी उतरले, पॅलेस्टाईनमधून उतरले आणि जी लोक दिसत आहेत त्यांना धडाधड गोळ्या मारायला सुरुवात केली. तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, अगदी निष्पाप लहान मुलं सुद्धा सोडली नाही. मुली, ज्या मुली त्या पॅलेस्टाईनमध्ये त्यांची काहीतरी अशी पार्टी असते किंवा वीकेंडला ते एकमेकाकडे अगदी जाणं येणं, म्हणजे गाझापट्टी किंवा पॅलेस्टाईन मधून रोज कामाला येत होती. हो, लोक जॉबसाठी इस्रायलमध्ये येत होती. रोजीरोटी कमवणं सामान्य माणसाला काय आहे, त्याच्या पोटाची भ्रांत आहे. रोजच्या रोज कामाला येणारी जाणारी माणसं होती. तशी वीकेंडसाठी म्हणून गेलेल्या काही मुलींचा गट तो सुद्धा तिथं किडनॅप करून ठेवला आणि इतकं प्रचंड युद्ध ते भडकलं. अक्षरशः तबाही झाली त्या पॅलेस्टाईनची. एकही इमारत आता
उभी राहू शकत नाही. आणि त्या बंकर्समध्ये ज्यावेळेस आपण टीव्हीवर हे सगळं बघतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या मोसादला किंवा अमेरिकेच्या जगात सर्वश्रेष्ठ समजलं जाणारं मिलिटरी आणि इंटेलिजन्स, कुठे गेला हा इंटेलिजन्स? कुठे गेले तुमचे सॅटेलाइट्स ज्यांना पॅलेस्टाईननं किंवा गाझा पट्टीवर आतमध्ये सर्व सुविधांनी युक्त असे बंकर्स बनवले गेले, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची सोय, खाण्यापिण्याची सोय, वॉशरूम टॉयलेट्सची सोय, सगळं केलेलं आपण टीव्हीवर बघतो. की जे अतिरेकी संघटना असतील किंवा आर्मी असेल किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांना लपण्यासाठी जागा करून ठेवणं, हे एवढं मोठं कन्स्ट्रक्शन सगळ्या जगाच्या सॅटेलाइटला चुकून केलं म्हणजे कशा प्रकारे काम चालत असेल आपण विचार करा मित्रांनो. त्याच्या पुढची गोष्ट झाली ती झाली बांगलादेशमध्ये. आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा बांगलादेशमध्ये उठाव झाला किंवा तिथे युद्धजन्य परिस्थिती झाली. बऱ्याच लोकांचा अंदाज होता की हे पाकिस्ताननीच काम केलं, कारण पूर्वी पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा जो पाकिस्तान आहे तो आणि बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं. त्यामुळे असं वाटलं की ISI वगैरे ह्याच लोकांनी तिथे बांगलादेशमध्ये काहीतरी सत्ता परिवर्तनासाठी हालचाली केल्या, पण तसं नव्हतं. अमेरिकेचा बांगलादेशच्या आसपास शेकडो अशी द्वीप आहेत. द्वीप म्हणजे आयलँड्स. त्यातलं एक सेंट मार्टिन्स आयलंड हवं होतं त्यांना. आपल्याला त्या ठिकाणी त्यांना एक स्वतंत्र असा देश तयार करायचा होता, कारण परत अमेरिकेला चीनवर लक्ष ठेवायचं. त्याच्यासाठी तिथे चर्चेस बांधून ख्रिश्चन कम्युनिटीची लोक आणून त्यांचीच अमेरिकन लोकांचीच एक वसाहत तयार करायची होती. त्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान ती जागा द्यायला तयार नव्हत्या. मग काय करायचं? तर मग ह्यांचं शासनच आपण उलथून टाकूयात. मला वाटतं पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार कसं उलथवून टाकायचं? तर मग काही विद्यार्थी आंदोलनं सुरू केली. विद्यार्थी आंदोलनं ती इतकी चिघळवली पद्धतशीरपणे, त्याच्यासाठी लागणारा पैसा पुरवला गेला. ते आंदोलन खूप मोठं चिघळलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की एक दिवस ती सगळी विद्यार्थी सेना तिथल्या राष्ट्रपती भवनामध्ये शिरली आणि तिथल्या पार्लमेंटमध्ये घुसली. शेख हसीना आपण जे निवासस्थान बघतोय ते निवासस्थानामध्ये सुद्धा लोक घुसली. आपण टीव्हीवर बघितले, तिथले पलंग उचलून आणले, तिथली टेबल लोकांनी नेली, खुर्च्या नेल्या, तिथे काहीच ठेवलं नाही. कपडे सुद्धा त्यांचे असे लोकांनी हँग करून दाखवले की हे आम्ही इथले कपडे सुद्धा त्यांचे घेऊन चाललोय. आणि मग त्यांना शरण कुठं जावं तर तातडीनं मग त्यांना काही त्यांच्या आर्मीनं एक हेलिकॉप्टर दिलं आणि हेलिकॉप्टरमधून आय थिंक गुवाहाटी आसाममध्ये ते हेलिकॉप्टर उतरलं आणि मग तिथून एका विमानानं त्यांना दिल्लीच्या जवळपास एका आपल्या मिलिटरी बेसवर आणून सोडलं. तर ही आपल्या भोवतालची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये आणि नव्यानं युद्धामध्ये जे इस्रायलचं युद्ध चालू आहे, इस्रायलनं लेबनॉनवर हल्ला केला, कारण लेबनॉनकडून इस्रायलवर हल्ला झाला. त्यामुळे आता त्याच्यामध्ये गाझापट्टी, पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि लेबनॉनवर हल्ला का केला म्हणून इराण दुखवला गेला आणि मग इराणनं परत हल्ला केला आहे इस्रायलवर. आणि इस्रायलनं सुद्धा तंबी दिली आहे की आम्ही हा हिशोब चुकता केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये त्या युद्धाचं लोण इराणपर्यंत 100% पोहोचणार. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये मग त्याच्यामध्ये आणखीन, कारण इस्रायलला युद्ध करण्यासाठी जॉर्डनवरून जावं लागणार आहे, त्यामुळे जॉर्डन शेजारी इकडे इजिप्त आहे, ते इजिप्त असे इतर देश सुद्धा आपोआप त्या युद्धामध्ये लिटरली ओढले जाणार आहेत. आतापर्यंत आपलं जे परराष्ट्र धोरण आहे हे
काँग्रेस राजवट गेल्यानंतर मोदींनी 360 अंशात वळवलेला आहे. अमेरिका सारखा देश सुद्धा आज जो बायडेन राष्ट्रपती मोदीजींना मानतात, झेलेन्स्की मोदीजींना मानतात, जर्मनीच्या चान्सलर मोदीजींना मानतात, कॅनडाचे राष्ट्रपती ट्रुडो यांच्याशी थोडा विसंवाद झाला होता, पण तरी सुद्धा ते मोदीजींपुढे शांत असतात. तर ही जागतिक युद्धाच्या आपण उंबरठ्यावर पोहोचलेलो आहोत. जर आपण विधानसभेला महाराष्ट्रासारख्या देशातल्या एका प्रगत राज्याचा पाठिंबा, मोदीजींच्या मागे सध्याच्या काही राजकीय परिस्थिती आणि प्रत्येकानं आपापले हितसंबंध बघूनच असे जर निर्णय करायचा ठरवला, तर मोदीजींचं नेतृत्व यातून अशक्त होईल, वीक होईल, किंवा तुमच्या मतदानाला न जाण्याच्या उदासीनतेमुळे हे मोदीजींचे हात किंवा मोदीजींचं मनगट वीक होईल आणि त्याचा परिणाम कदाचित नजीकच्या काळामध्ये यदा कदाचित जर काही युद्धजन्य परिस्थितीमध्ये काहीही होऊ शकतं. लक्षात घ्या, काहीही होऊ शकतं. आपण माझी शेती, माझं पाणी, आमच्याकडं धरण पाहिजे, कॅनल पाहिजे, शेतीमालाला भाव पाहिजे, सगळ्या समस्या मान्य आहे. पिण्याचं पाणी पाहिजे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला, तुम्हालाही मान्य आहे. हे सगळं पाहिजे. शेतकरी शेतीमालाला योग्य भाव पाहिजे. अहो, पण शेती टिकली तर पुढे भाव मिळू शकतो. घरं राहिली, तुमचे बंगले राहिले तर पुढे भाव मिळू शकतो. बिल्डिंग्स राहिल्या तर बिल्डरला पुढे भाव मिळू शकतो. पण त्या बांधलेल्या बिल्डिंग जमीनदोस्त झाल्या तर आपण काय करायचं? आणि आपल्यासारख्या एवढ्या खंडप्राय देशाची लिडरशिप, 140 कोटी जनतेची लिडरशिप ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारख्या सशक्त माणसाच्या हातामध्ये आहे, त्यावेळेस जर आपण महाराष्ट्र विधानसभेला मोदीजींचे हात बळकट करू शकला नाहीत, तर येणारा काळ कदाचित आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की मोदीजींचे हात जेवढे जास्तीत जास्त बळकट करता येतील तेवढे आपण करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. माझ्यावर याच्यावर उलटसुलट कॉमेंट नक्की करतील लोक आणि करावेत, परंतु ज्यांना हा व्हिडिओ आवडलाय किंवा हे विचार ज्यांना पटतायत त्यांनी ह्या विचारांवर मनन करावं आणि मतदानाला अवश्य हजर राहावं. याशिवाय ज्यांना आणखीन हा व्हिडिओ आवडलाय, आपण आपल्या इतर मित्रांना याच्या लिंक फॉरवर्ड कराव्यात, हा व्हिडिओ बघायला त्यांना सांगावं एवढी विनंती करतो. टीकाकार नक्कीच याच्या विरोधात टीका करणं, मोदीजींवर टीका करणं, कारण लोकशाही देश आहे त्याबद्दल, त्यामुळे टीकेला मला म्हणजे त्याच्याबद्दल टीका करणार नाहीत किंवा माझंच सगळं सत्य आहे आणि माझंच ऐका असंही मला म्हणायचं नाहीये. परंतु जागतिक परिस्थितीचं अवलोकन करताना ज्या ज्या गोष्टी मला जाणवत आहेत, ज्या ज्या गोष्टींमध्ये मला माझ्या स्वतःच्या मुलांचं भविष्य कुठंतरी अंधकारमय होऊ शकतं का किंवा होऊ शकेल का याची पुसटशी 1% का होईना जाणीव झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला राहत नाही. म्हणून मी हा खटाटोप केलेला आहे. आपण नक्की विचार करा. धन्यवाद.